लई दिवसांनी आज आपल्याला या बंगल्याच्या आउटर बाजूला एक एखाद बॉडी कलर मारायचा होता. सारखं ह्या साईडवर याचं कारण म्हणजे प्रत्येक नात आणि बाहेर नाही साईड अंगाव घेतली. आता माझा दोस्त आहे म्हटल्यावर त्याच्या साईडवर तर कामाला यायलाच पाहिजे. आता प्रत्येकाला आपली ड्युटी सांगितल्यावर मी लगेच क्रॅक्शन झाडा हातात घेतला. आता माझ्या बाजूला कलर करायचं म्हणजे भारतीय ज्या बारक्या बारक्या चेहरा असतात त्या सगळ्या क्रॅक्शन भरून घ्यायला लागते. आणि तिसऱ्या मजल्यानं सीडी खाली घ्यायची आहे आमची नवीन काला. आता तेवढा संपला म्हणून मी क्रॅक्शनचा नवीन डबा घ्यायला. आता माझा आवाज वेगळ्याच कारण म्हणजे मी जरा आजारी पडलो. आता माझ्या बाजूला कलर चालू केल्यामुळे नाना बी साईड बघायला आली. आता कुठल्या बाजूला बॉडी कलर मारायचा कुठली बाजू डार्क करायचा हे सगळं नाना समजून सांगायला लागले. आणि शेडवर उभा राहून खिडक्यांची होल मजवत होता. आणि तिसऱ्या मजल्यावर क्रॅक्शन भरताना माझं डोळे तेवढं पांढरं झालं. तेवढंच बघा रिक्षात बाहेरचा कलर पण आला. मग मी आणि परत लगेच कलरच्या बारड्या आणि पुट्ट्याच्या बॅगा खाली उतरून घेतल्या. प्रत्येकाने परिवार दोघांनी खालच्या मजल्यात बसलेले वाढायला चालू केला होता. तेवढ्यात बघा बार्टी फोडताना माझ्या हाताला पत्रा लागला. आता बाहेर आपल्याला कलर मारायचा तो म्हणजे बिर्ला ओपन. मालकांनी बॉडी कलर मध्ये कॉपी शेड चॉईस केली आणि बिर्ला ओपनच्या बार्टीत आम्हाला बघा 150 रुपये कुपन गावले. मग लगेच बंगल्याची डिझाईनची बाजू सोडून जी सफाई विताडायची तिथं आम्ही बॉडी कलर मारायला चालू केला होता. आणि मला कळकाची एवढी मोठी काठी गावली की रोलर डायरेक्ट दुसऱ्या मजल्यात गेला. व्हिडिओ बघितलास नाही आमचा कशावर होय काय फॉलो केलंस का नाही. आणि ही दोन दोस्त बघा मला शाळेत हुडकत तिकडे आली. खरंच मला माझ्या लय भारी वाटली. आता आमची जेव्हा सुट्टी झाल्यामुळे प्रत्येक जण आपापला हात पाय धुत होता. आणि जेवण झाल्यामुळे त्या जणांच्या डॉलबेला फाईट का शाही फाईटला फाईट सापला की संध्याकाळपर्यंत पुढच्या बाजूला आमचा सगळा बॉडी कलर मारून झाला होता. मागच्या बाजूला जेवढं काटेत नाही तेवढं झालेलं बाकी सगळं पाण्यातली बाजू राहिली होती. आता आम्ही हात पाय धुवून घराला जातो तर मला फॉलो तेवढं नक्की करा.